वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा। आणि मी मिनल आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। मागच्या वेळेस मी या कपाटाचा टूर दिलेला होता आणि हे सगळे कपडे मी कसे ऑर्गनाइज केले ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं होतं। आणि आज मी या कपाटाचा तुम्हाला टूर देणार आहे की या कपाटामध्ये सगळं माझं ज्वेलरी कलेक्शन, माझ्या मुलाची स्टेशनरी, त्यानंतर माझ्या साड्या, त्यानंतर मिस्टरांचे कपडे, हे सगळं या कपाटामध्ये कसं ठेवलेलं आहे। डेली यूजचं जे मेकअप आहे ते सुद्धा यामध्येच ठेवते आणि पूर्ण छान असं कसं ऑर्गनाइज केलेलं आहे ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राइब देखील करा, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। तर आता सगळ्यात आधी बाहेरून कपाट दाखवते। बाहेरून माझं कपाट असं आहे आणि लग्नामध्ये आलं होतं आणि माझ्या बहिणीने लग्नामध्ये दिलं होतं। तर याला आता जवळजवळ 5 वर्ष होणार आहेत आणि 5 नाही 6 वर्ष होणार आहेत, कारण लग्नाला आता 6 वर्ष होतील। तर बघा 5 वर्ष झाले, कपाट अगदी तसल्या तसं आहेत, काहीच फक्त ही कडी वगैरे निघालेली आहेत, बाकी सगळं तसंच आहे। आणि यावरती मी इथे चौरंग ठेवलेला आहे, तो कधीतरी यूज होतो त्यामुळे त्यावरती माझा हे जे दिसत आहे हे माझे लग्नाचा अल्बम आहे। लग्नाचा अल्बम सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नंतर। आणि इथे बाजूला बघा जे माझे काही शोच्या वस्तू आहेत, ज्या काही म्हणजे डेकोरेटिव्ह गिफ्ट्स वगैरे आहेत ना, ते इथे ठेवलेले आहेत, कारण आता सध्या ठेवायला जागाच नाहीये त्यामुळे। विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सुद्धा इथेच ठेवलेली आहे। शिवांशला जे स्कूलमध्ये काही ट्रॉफी मिळालेली होती ती सुद्धा इथेच ठेवलेली आहेत। त्यानंतर बघा आता कपाट दाखवते आतमधनं। तर कपाट मी अशा पद्धतीने ऑर्गनाइज केलेलं आहे आणि टॉप टू बॉटम मी पूर्ण आता तुम्हाला दाखवते। आणि ह्यामध्ये माझी साडी किंवा शिवांशी स्टेशनरी, त्यानंतर माझा मेकअप, कॉस्मेटिक सगळं यामध्ये मी ठेवते। आणि मिस्टरांचे जे नवीन लग्नाची जी शेरवानी म्हणा किंवा जे कोट आहे ते सगळे इथे ठेवलेले आहेत। आणि डेली यूजचे जे कपडे आहेत ते ह्या कपाटामध्ये असतात आणि याच्यामध्ये माझे सगळे नवीन कपडे, नवीन साड्या वगैरे इथे ठेवलेले असतात। तर चला आता बॉटम पासून सुरुवात करते। तर सगळ्यात आधी बघा इथे जो खालचा भाग जो आहे ना, खालचा टप्पा आहे ना शेवटचा, तर इथे मी माझे इथे सगळ्या माझ्या पर्स ठेवलेल्या आहेत, सगळ्या पर्स आहेत यामध्ये। पाठीमागे सुद्धा पर्स आहे, इथे पर्स सगळ्या माझ्या जेवढ्या काही पर्स असतील मी ते इथे ठेवत असते। त्यानंतर याच्याच बाजूला ही एक पर्स मी डेली यूज करत असते त्यामुळे ही वरचीवरच ठेवलेली आहे। आणि त्याच्या खालती जे हे दिसत आहे हा कोट आहेत मिस्टरांचा, आणि त्याच्या खालती हा एक अजून एक कोट आहे। तर हे साखरपुड्याचा आणि लग्नाचा त्यांचा ड्रेस आहेत। त्यानंतर इथे दिसत आहे तो हा एक म्हणजे आम्ही देवदर्शनाला गेलो तिथे आम्ही हळदी कलरचा ड्रेस नव्हता त्यामुळे हा घेतला होता। आणि हा पण एक कुर्ताच आहे त्यांचा। तर बाकी जे त्यांचे डेली यूजचे जे कपडे असतात ते दुसऱ्या कपाटातच असतात, बाकी जे कधीतरी लागणारे कपडे जे नवीन असतात ते इथे ठेवत असते। त्यानंतर बघा आता त्याच्यावरचा जो कप्पा आहे ना, हा पूर्ण माझा मेकअपचा म्हणजे मेकअप स्टोरेज वगैरे तुम्ही म्हणू शकतात आणि अशा पद्धतीने मी ऑर्गनाइज केलेला आहे। तर हा क्लचर मला डेली यूज लागत असतो, डेली म्हणजे मी वापरत असतो, तुम्हाला दिसलाच असेल भरपूर व्हिडिओमध्ये। तर हा सुद्धा मी 20 रुपयाला घेतला होता बाजारामधनं। आणि त्यानंतर बघा इथून सुरुवात करते। तर हे ओडोनिल आहेत, डेली लागत असतं। त्यानंतर इथे जे गॉगल्स आहेत आम्हाला बाहेर जायच्या वेळेस लागतात ते। त्यानंतर याच्याच पाठीमागे पेपर्स आहेत, जे पेपर आपल्याला कधीतरी इमर्जन्सी काही लिहायला वगैरे लागत असेल त्याच्यासाठी। हे चार्जर आहे आणि एक्स्ट्राचे जे चार्जर आहेत ते इथे ठेवते। आणि त्यानंतर बघा याच्यामध्ये फ्रेम शंकराची गिफ्ट आहे। त्यानंतर खाली हे जे दिसत आहे ब्लू ब्लॉक्समध्ये, यामध्ये माझं अलेक्झा आहेत आणि अलेक्झा पण मी अजून लावलेली नाही आहेत। त्यानंतर पाठीमागे शिवांशी म्हणजे वाफ घ्यायचं मशीन आहे। त्यानंतर हे सगळं त्याचंच मेडिसिन वाफ घेण्यासाठी जे लागतात तेच आहे इथे। आणि या कॅन्डल्स आहेत म्हणजे आपल्या गणपतीच्या डेकोरेशनला वगैरे मी यूज करते। त्यानंतर बघा बाजूलाच इथे वरती या प्लेट्स हे जे पॅड्स आहेत आणि प्लॅट्सच्या आता संक्रांतीला माझ्या बहिणीने दिलेले होते, याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, नसेल बघितलेला तर जाऊन बघा नक्कीच। तर ह्या प्लेट्स तिने आणलेल्या होत्या, तर अशा पद्धतीच्या प्लेट्स आहेत। तर त्यानंतर बघा त्याच्याच बाजूला जे आहे ना इथे यामध्ये माझ्या सगळ्या बँगल्स आहेत, बँगल्स, कडं किंवा जे ब्रेसलेट आहे सगळं यामध्ये ठेवते मी।
यामध्ये माझे सगळे बँगल्स, साडीवरचे जे बँगल्स आहे मॅचिंग त्या यामध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर त्याच्याच पुढे हा जो माझ्या मुलासाठी आणलेला होता कॉइन वगैरे तो यामध्ये जमा करत असतो. तर अशा पद्धतीचं टॉय आहेत, डॉग हाऊस म्हणतात त्याला. तर हा सुद्धा म्हणजे मार्केटमधून आले, यामध्ये कॉइन वगैरे तो टाकत असतो. तर त्यानंतर बघा याच्या बाजूला 2 फ्लॉवर पॉट ठेवलेले आहेत डेकोरेट, म्हणजे कपाटामध्ये सुद्धा असे छान वाटतात डेकोरेशन करायला मला. त्यानंतर इथे ओडो हे आपलं रूम फ्रेशनर आहे, हे माझं इथेच असतं. त्यानंतर हे स्ट्रेटनिंग मशीन आहे, हे माझ्या बहिणीचं आहे, पण आत्ता मी आणलेलं आहे, सध्या मला कधीतरी लागतं त्यामुळे. आणि त्याच्याच बाजूला हे अजून एक त्याचंच हाऊस आहेत, म्हणजे कॉइन वगैरे जो गल्ला म्हणतो ना आपण, गल्ला आहे तिथे. आणि हो, या बँगलच्या खालती जे 2 बॉक्स आहे तुम्हाला दाखवते मी. हे जे 2 बॉक्स आहे ना, यामध्ये सुद्धा माझे ज्वेलरी कलेक्शन आहेत, म्हणजे माझे जे नेकलेस म्हणा किंवा जे मॅचिंग हार म्हणा किंवा जे काही दुसरे अजून कॉस्मेटिक ज्वेलरी कलेक्शन जे आहेत ना, सगळे यामध्ये आहेत. याचं सुद्धा मी नंतर तुम्हाला व्हिडिओ शेअर करणारच आहे ज्वेलरी कलेक्शनचा. त्यानंतर बघा याच्याच बाजूला इथे वरती जेवढे पण तुम्हाला बॉक्सेस दिसत असेल, यामध्ये सुद्धा माझं ज्वेलरी कलेक्शन आहे, मंगळसूत्राचं कलेक्शन आहे. त्यानंतर यामध्ये इयरिंग्स म्हणा, ब्रेसलेट म्हणा किंवा जे काही माझं ज्वेलरीमध्ये ज्या काही वस्तू असतात त्या सगळ्या या बॉक्सेसमध्ये आहे. त्यानंतर इथे पाठीमागे एक तुम्हाला दिसत असेल बॅस्केट. या बॅस्केटमध्ये मी माझ्या जे हेअरसाठी क्लिप्स वगैरे लागतात ना, तर ही जी बॅस्केट आहे मी 20 रुपयाला घेतली होती. आणि ही माझी रेग्युलर डायरी आहे, तर यामध्ये मी जे काही माझे इन्फॉर्मेटिव्ह असतात त्या मी ह्यामध्ये लिहित असते. त्याच्याच बाजूला तुम्हाला दिसत असेल हे परफ्यूम आहे माझे. तर परफ्यूम 3 प्रकारचे आहेत. तर हे अत्तर आहे आणि हे 2 परफ्यूम आहेत. आणि त्यानंतर याच्या खालती सुद्धा इयरिंग्स वगैरे आहेत. आणि याच्या खालती अजून 2 डबे आहेत, तुम्हाला दाखवते मी. बघा हे जे खालती 2 डबे दिसत आहे, यामध्ये अजून माझं ज्वेलरी कलेक्शन आहे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला बघायला आवडेल का. आणि भरपूर माझ्याकडे ज्वेलरी कलेक्शन पण भरपूर आहेत, तर दाखवेल मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर बघा ही जी फाईल, ही जी प्लास्टिकची पिशवी, यामध्ये शिवायची फाईल आहेत जी रेग्युलर. तर हा माझा मेकअपचा डेली मेकअप जो करते ना, जे डेलीचं लागतं ना, बाकी तर माझ्या सगळे अजून कॉस्मेटिक वगैरे माझ्याकडे भरपूर सामान आहे, ते सगळं इथे पाठीमागे ठेवलेलं आहेत, जे कधीतरी यूज होतं ना, जे लग्न कार्य म्हणा, पार्टी वेअर, आपल्याला बर्थडेला वगैरे जायचं तर फाउंडेशन वगैरे सगळं दुसऱ्या बॉक्समध्ये आहे. आणि रेग्युलर जे लागतं ते यामध्ये आहेत, ते दाखवते मी तुम्हाला आता. तर बघा असा एक प्लास्टिकचा बॉक्स केलेला आहे जो रेग्युलर मला मेकअपसाठी लागतो. यामध्ये मी डेली यूजच्याच वस्तू ठेवलेल्या आहेत. हे मध्ये माझं रेग्युलर पॉन्ड्स पावडरच वापरते, स्पंज वापरते, स्पंजनेच मी पावडर लावत असते. आणि हे माझं डॉक्टरने दिलेलं मॉइश्चरायझर डेली यूज करते. ही पण सनस्क्रीन मला डॉक्टरनेच दिली, आता संपलेली आहेत पण ही सुद्धा मी रेग्युलर यूज करते. आणि हा एक क्लचर नेहमीच माझ्या डब्यामध्ये राहत असतो इमर्जन्सी, हा कंगवा. त्यानंतर हे ब्लेंडर, हे सुद्धा मला लागत असतं. हे टिकलीचं बॉक्स आहेत, हे बाजूला अजून 2 टिकल्या आहेत ज्याले रेग्युलर मला लागतात. आणि हे माझं हाताचं मॉइश्चरायझर आहे. त्यानंतर बघा डेली यूजचेच असतील 2-3 लिपस्टिक वगैरे आहेत, काजळ, आयलायनर, ह्या ज्या गोष्टी मला रेग्युलर लागतात त्या यामध्ये मी ठेवत असते. जो हा डब्बा मी लगेच कुठेही कॅरी करू शकते. समजा मम्मीकडे जायचंय, कुठे फिरायला जायचंय, तर हा डब्बा असा मी संघ घेते, म्हणजे कसं आहे ना, ज्या गोष्टी लागतील त्या यामध्येच असतात त्यामुळे. त्यानंतर बघा हा जो ड्रॉवर आहे, हा ड्रॉवर माझा यामध्ये सगळं मी असं अत्राप सामान ठेवते, जेणेकरून म्हणजे समजा यामध्ये बँगल्स आहे, त्या 2 बांगड्या मला इमर्जन्सी कधी घालायला लागल्या तर. त्यानंतर मंगळसूत्र इथेच असतं, जे इमर्जन्सी मला घालायचं असतं, तर हे असं मंगळसूत्र आहेत माझ्याकडे. तर मंगळसूत्राचे पण कलेक्शन छान छान आहेत, मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि बाकी काही नाही आहे, फोटो वगैरे आहेत इथे. जे काही अत्राप सामान असतं ते मी इथे ठेवत असते, जर आपलं काही रिकामं वगैरे झालं, वॉलेट वगैरे. आणि त्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये इथे सगळं हेच आपले रबर बँड्स आहेत माझे, हे सगळे रबर बँड्स आहेत. आणि इथे वॉच वगैरे आहेत जे कधीतरी यूज करते. त्यानंतर त्याच्या खालचा जो कप्पा आहे तिथे गॉगल्स ठेवलेले आहेत, गॉगल्स हे नेल पॉलिश आहे आणि रबर बँड्सच असतील. त्यानंतर हा जो अजून एक कप्पा आहेत खालती लास्टवाला, यामध्ये मी सगळे माझे हेअरपिन आहे, ज्या यू पिन, हेअर पिन, टिकटॉकवाल्या सगळे यामध्ये आहेत. आणि आपल्या साडीच्या पिनसुद्धा इथंच असतात. तर असा हा ड्रॉवर आहे जो मला डेली सामान यामध्ये ठेवते.
त्यानंतर पुढचा हा जो वरचा कप्पा आहेत ना, तर नक्कीच मला कमेंट करून ते सुद्धा सांगा तुम्हाला ज्वेलरी कलेक्शन बघायला आवडेल का, तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल मी. त्यानंतर बघा त्याच्यावरचा जो कप्पा आहेत ना, इथे तर काहीच नाही आहेत. आपलं काही लॉकर वगैरे लॉकर आहेत हे ॲक्च्युअलमध्ये, पण इथे मी फक्त माझ्या फाईल्स ठेवलेल्या आहेत. तर फाईल म्हणजे आपल्या ज्या रेग्युलर आपल्या जे डॉक्युमेंट्स असतात, जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स किंवा मिस्टरांचे काही असतात डॉक्युमेंट्स, ते इथे ठेवत असते. आणि शिवांच्या स्कूलच्या फाईल वगैरे पण इथेच असतात. आणि यामध्ये हा जो ड्रॉवर आहे हा शिवांशच्या स्कूलचा, म्हणजे याच्यामध्ये सगळी स्टेशनरी आहे जी त्याला लागत असते. समजा हे खडू म्हणा किंवा पेन्सिल म्हणा, होल रबर म्हणा किंवा शॉर्पनर म्हणा, हे सगळं यामध्ये असतं. हे चिकट म्हणजे आपलं ट्रान्सपरंट टेप, परत त्यानंतर बघा रेग्युलर पेन्स वगैरे आहे, हे कलर आहे, त्यानंतर हे याला आपण काय म्हणतो पंचिंग मशीन आहेत. आणि सगळं याचं ते ड्रॉइंगचं जे आहेत कॉस्मेटिक स्टेशनरीच्या ज्या काही वस्तू आहेत त्या इथेच ठेवत असते मी. तर अशा पद्धतीने हा ड्रॉवर डेली यूज होतोच माझा, कारण शिवांशला नेहमी यामधनं कलर वगैरे लागत असतात. त्यानंतर शेवटचा आणि माझा मोस्ट इम्पॉर्टंट जो कप्पा आहेत तो म्हणजे माझ्या साड्या. तर बघा साड्या आणि ड्रेस कलेक्शन मी इथेच ठेवते. त्याचा सुद्धा मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहेत. माझ्याकडे कोणते कुर्ती आणि कोणते कुर्ता सेट आहेत जे मी, म्हणजे माझ्याकडे इतके सारे कुर्ता सेट आहेत, हे सगळे मी याचा सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ बनवेलच. कोणते कोणते कुर्ता आहे माझ्याकडे, कुर्ता सेट्स. त्यानंतर बघा साड्या आहेत. तर आता साड्या बघा इतक्या साऱ्या साड्या आहेत, पण आपल्याला कसं आहे ना, का आपल्याला एकदा घातली की ती बोर वाटायला लागते. आपण भरपूर दिवस नंतर ट्राय पण नाही करत. आणि तरी सुद्धा बघा इतक्या साड्या आहेत. दाखवते मी तुम्हाला आता कोणत्या कोणत्या आहे. बघा ही माझ्या बहिणीची म्हणजे माझ्या बहिणीची आहे ही साडी. तर तिच्या एंगेजमेंटची साडी आहे, पण तिला नव्हती लागत, त्यामुळे ही माझ्याकडेच आहे. हा रेडीमेड साडी पॅटर्न आहेत. त्यानंतर बघा ही एक साडी आहे, ही पण तिच्या लग्नाची आहे, ही पण माझ्याकडेच आहे. ती ट्राय नाही करत तिला, कारण जास्त हेवी साड्या नको वाटतात त्यामुळे. त्यानंतर ही एक साडी आहे माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये आत्ता घेतलेली होती. याची सुद्धा व्हिडिओ इंस्टाग्रामला मी पोस्ट केला आहे. सगळ्या साड्यांवरची इंस्टाग्रामला माझ्या पोस्ट आहे, तुम्ही नक्की जाऊन ट्राय करा. नाहीतर मग तुम्हाला साडी कलेक्शनमध्ये मी सगळी साड्या दाखवेलच. आणि त्यामध्ये मी बाजूला तुम्हाला साडी कोणत्या कोणत्या साड्या कशा दिसतात त्याचेसुद्धा फोटो वगैरे देईलच. त्यानंतर बघा ही एक साडी आहेत आणि 3000ची ही साडी घेतलेली होती मी. त्यानंतर बघा ही एक साडी आहे. ह्या साडीमध्ये सुद्धा म्हणजे नेटची साडी आहे. ही मी ऑनलाईन इंस्टाग्रामला म्हणजे याची व्हिडिओ बघितली होती या साडीची, तर मला आवडलेली म्हणून मी ही घेतली होती. त्यानंतर पुढची म्हणजे ही एक माझी मावशीचं मुलीचं आत्ता लग्न झालं, ती ही साडी आहे. ही पण रेडीमेड आहे, रेडी टू वेअर साडी आहेत, म्हणजे डिझायनर साडी आहेत ही सुद्धा, पार्टीवेअर. त्यानंतर ही एक साडी आहे माझ्याकडं, ही पण मी 2000ची इन्स्टावरून मागवलेली होती. त्यानंतर भरपूर प्रमाणात साड्या, ही एक साडी आहे, ही ब्लॅक कलरची साडी आहे. त्यानंतर ही माझे मिस्टर आहेत त्यांच्या मामींनी ही साडी दिली होती. त्यानंतर ही एक साडी माझ्या मम्मीची आहे, जी मम्मी यूज नव्हती करत म्हणून मम्मी एक घेऊन आली होती ही. त्यानंतर बघा ही एक माझी साडी आहे, ही साडीसुद्धा खूप छान दिसते आणि दाखवेलच मी तुम्हाला नंतर. आणि बघा हे रेग्युलर 2 साड्या आहेत ज्या कधीतरी घालायला इमर्जन्सी ठेवलेल्या आहेत. त्यानंतर बघा ही एक साडी आहे, माझ्या मामाच्या मुलाचं आता लग्न आहे, त्यामुळे ही साडी मी आता वेअर करणार आहे. आणि या साडीवरती ब्लाऊज तर मला छोटं झालेलं होतं, ही कारण माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये ही साडी मी घेतली होती, तर त्याचं ब्लाऊज आता मला येत नाही आहे, त्यामुळे मी नवीन ब्लाऊज घेऊन आलेली आहे. तर सगळे साड्यांचं कलेक्शनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. हे रेडीमेड ब्लाऊज आहेत सगळे, तर हे कोणत्या ना कोणत्या साडीवर मी वेअर करत असते. त्यानंतर ही एक साडी आहे, तिचीसुद्धा व्हिडिओ इंस्टाग्रामला आहे, तुम्ही नक्की बघा. त्यानंतर ह्या डेलीवेअरसाठी साड्या ठेवलेल्या आहेत. आपल्याला जर आहेरात वगैरे किंवा कुणाच्या घरी गेल्यावर आपल्याला जेव्हा साडी देतात, तर मी अशा इमर्जन्सीसाठी या साड्या घेतलेल्या होत्या. आणि हे 2 ब्लाऊज रेडीमेड मी ब्लाऊज मागवलेले होते, तर हे मार्केटमधून मी रेडीमेड ब्लाऊज घेतले होते. त्यानंतर बघा ही एक साडी आहे, माझ्या हळदीची साडी आहे ही, तर मी अजूनसुद्धा जपून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर ही एक रेग्युलरसाठी एक साडी आहे. अशा काही माझ्याकडं सिल्कमध्ये सुद्धा साड्या आहेत, ज्या मी रेग्युलर कुठे जाण्यासाठी फंक्शन अटेंड करण्यासाठी मोस्टली घेतलेल्या होत्या आणि घरामध्ये ज्या होत्या मी त्यासुद्धा वापरत असते. त्यानंतर ही एक साडी आहे आणि ही एक मला भेटलेलीच होती, मावशीने दिलेली होती. त्यानंतर बघा ही एक इरकलची साडी आहे. त्यानंतर त्याच्या खालती जी आहे ही पण खूप छान आहे, पण याच्यावरचं ब्लाऊज मी अजून शिवलेलं नाही आहे. तर ही एक साडी आहे, ही माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये आम्ही
देण्या घेण्यासाठी आणलेली होती. त्याच्यातली ही एक एक्स्ट्राची साडी होती. त्यानंतर ही एक साडी आहे, ही मला माझ्या जावेने दिली होती. त्यानंतर बघा ही एक खूप छान साडी आहे, तिच्यावरचा सुद्धा ब्लाऊज अजून शिवलेलं नाही आहेत. तर ही माझ्या बहिणीच्या घरी कलोरी गेलो होतो त्यावेळेस तिने दिलेली होती. त्यानंतर ही एक साडी माझ्या सुपारीची साडी आहे, ही माझ्या डोळे जेवणाची साडी आहे. त्यानंतर ही एक साडी खूप छान दिसते. त्यानंतर ही चित्ता प्रिंटमध्ये भरपूर मध्ये मिशोवरती ट्रेंड आला होता, चित्ता प्रिंटमध्ये ही पण साडी खूप छान दिसते. त्यानंतर बघा इकडे सगळं ड्रेसचं कलेक्शन आहे. हे माझा रेडीमेड ड्रेस आहे, हे ड्रेस मटेरियल आहे तो शिवायचं पडलेलं आहे अजून. यामध्ये सगळे ब्लाऊजचे ब्लाऊज ज्या एक्स्ट्राचे ब्लाऊज आहेत, ब्लाऊज पीस आहेत ते यामध्ये ठेवलेले आहेत. तर यामध्ये सगळे माझे वन पीस आहेत. त्यानंतर यामध्ये सुद्धा माझे वन पीस आहेत. त्यानंतर बघा हा एक ड्रेस आहे, कुर्ता सेट आहेत, हा पण कुर्ता सेट आहे, हा पण कुर्ता सेट आहे. हे सगळे मी आमच्या इथे नाशिकला गावातूनच घेतलेले होते. सगळे कुर्ता सेट आहेत आणि याचा सुद्धा मी एक हॉल घेऊनच येणार आहे, कुर्ता कलेक्शन. तुम्ही नक्कीच मला कमेंट करा. आणि हे बघा हे जे मध्ये लावलेलं आहेत, ही माझा दुपट्टा होता, स्टोल होता. त्या स्टोलला सगळे मी क्लचर लावून ठेवत असते, म्हणजे आपल्याला लवकर सापडतात, लवकर घेता येतात. तर हे क्लचर अशा पद्धतीने लावलेले आहे. आणि हे माझं हेडफोन आहेत, पण थोडे तुटलेले आहेत म्हणून तरी पण मी ठेवलेले आहे. एक रिकामा बॉक्स आहे, कधीतरी यूज करेल म्हणून. आणि हे तर आपलं हात वगैरे पुसायला डीमार्टमधून हा रुमाल आणलेला होता एक्स्ट्राचा, एक काढलेला आहे, एक तसंच ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने आहेत माझं कपाट. त्यानंतर बघा इथे हे जे आहेत ना, हे माझं ना आपलं डेकोरेशनचंच आहे, दिवाळीला जे सजवतो ना आपण ते आहे तिथे. आणि ही रिंग लाईट आहेत, माझ्या आधीची रिंग लाईट आहे जी तुटलेली होती, तर ही दुसरी रिंग लाईट मी आता आणलेली आहे. अशा पद्धतीने माझं कपाट मी छान असं ऑर्गनाईज केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. सगळ्यांनी सगळ्यांची काळजी घ्या आणि हो, चॅनलला सबस्क्राईब देखील करा.